काय नाव आपलं काकी? माझं नाव नीता म्हात्रे. मी एक्सर बोरिवली मध्ये राहते. बोरिवली वेस्टला राहते, एक्सर कोळीवाड्यामध्ये. आणि इथे मी आता जस्ट 5-6 महिने झाले स्टॉल टाकलेला आहे छोटासा. आगरी आहे, आगरी टेस्ट आहे की लोकांना आगरी टेस्ट मिळत नाही. सो मी एक असं ट्राय केलं की चला सगळ्यांना एक आगरी टेस्ट पण द्यावी. माझ्या हॉबीज होत्या, माझे जे काय स्वप्न होते ती कशी पूर्ण करणार, तर या हॉबीज तर मी आता तुम्हाला मी आगरी भेजा जो गावठी म्हणजे बाळंतीण पण खाऊ शकते. आमच्याकडे बाळंतीणला मोस्ट ऑफ दिला जातो कारण पौष्टिक असतो. तर तो मी दाखवते. भेजा बनवताय का? हो, भेजा बनवते. तर मी थोडंसं पहिला थोडंच ऑइल टाकते कारण की आपण बोलतो की जास्त ऑइल टाकू नये. मी थोडंसं ऑइल टाकलं. ऑइल नंतर आपला हा लसूण आहे, हा मी पूर्ण ठेचून आणलेला आहे. आता हा लसूण टाकणार त्याच्यामध्ये. ओके. हा बघा, तर असं जास्त लसूण असला ना की त्याची टेस्ट चांगली लागते. अच्छा. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ जाणार, जास्त मीठ टाकत नाही आपण याच्यामध्ये. हे बघा, हे मीठ आहे अगदी थोडंसं, म्हणजे नावापुरती बोलला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण हळद घालूयात थोडीशी. हळद अँटीसेप्टिक आहे, खूप चांगली आहे आणि चांगली पण लागते. त्याच्यानंतर आपण हा डायरेक्टली या नसा काढून घेतल्या याच्यातल्या. बघा त्यात तुम्हाला घाण दिसली असेल, मी त्याची साफ केलं त्याला. हे बघा, या वेन्स काढल्या मी. आणि हा आता हा पूर्ण भेजा मी याच्यावरती टाकला. त्याच्यानंतर मी माझा स्पेशल सिक्रेट मसाला आहे, म्हणजे तो पेपरमिंटची पावडरच आहे, सांगून टाकते. कारण की बरेच जणांचे प्रश्न असतात की तुम्ही काय टाकता, काय असतं. थोडंसं आपण गॅसचा फ्लेम थोडा कमी करून घेऊयात. थोडंसं कमी करून घेऊयात. याच्यावर एक आपण झाकण देऊ. याच्यावर झाकण देऊया. आता मी 2 मिनिटानंतर काय होईल की तो फुलला जाईल थोडासा. नंतर मी त्याला पलटणार. म्हणजे एक साइड जर ती पूर्ण शिजली ना की नंतर मी त्याला पलटते. आता बघा, 2 सेकंदातच मी तुम्हाला दाखवते की तो. हे बघा, आतला लसूण पण करपायला नको. सो मी हा भेजा घेतला आणि लसणासहितच याला परत हे केलं. नंतर याला मी मधून कट केलं कारण तो आतूनही शिजायला हवा. त्याच्या वेन्स काढलेल्या, त्याच्यामुळे तो कसा झाला मोकळा झालेला आहे, त्याच्यामुळे पटकन तो शिजून जातो. आता बघू शकाल याच्यात परत आपण ठेवूयात आणि नंतर थोडी परत पेपरमेट टाकूया कारण की ती टेस्टी पण लागली पाहिजे. क्रंची पण आहे तो त्या गार्लिकला आणि तो खाताना खूप चांगला लागतो. म्हणजे त्या लसणावरच, म्हणजे आमच्याकडे बोलतात की त्या लसणावरच ना एक भाकरी खाऊ शकतो. एक भाकरी खाऊ शकतो. अरे वा, हो, इतका टेस्टी लागतो तो. आपली फ्लेम लो आहे कारण की तो शिजायला पण पाहिजे. हो हो हो, बरोबर. हा बघा, आता याच्यामध्ये मी एक सिक्रेट वस्तू बोललेली तुम्हाला, काय बोलतो, 4 ते 5 पिशव्या. हे जे गावठी तूप आहे, हे काय गावठी आपलं तूप आहे का? मी घरी बनवलेलं आहे. बरोबर. हे थोडं टाकेल याच्यावर. तूप हे सहसा कोणी सगळेजण विचारतात की तूप आपण नॉनव्हेज मध्ये टाकत नाही, पण तूप का घालायचं याला एक रिझन आहे. हे ना आपल्या शरीरावर एक वंगणाचं काम करतं. म्हणजे आपल्या शरीरातली हाडं असतात ही थोडीशी कमजोर होतात. तर याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातली हाडं आहेत ना ही थोडी मजबूत होतात. आता परत एकदा पालटून थोडीशी परत आपण याच्यावरती काळी मिरीची पूड टाकूया. आता तुम्ही बघितलं असेल याचा स्मेल तुम्हाला आणि असं वाटतं की आता खावा, कारण की त्या स्मेलनीच असं वाटतं की आता खायला हवा. ते तर आहे. आणि याच्याबरोबर भाकरी खाल्ली तर एकदम बेस्ट. भाकरी बरोबर एकदम मस्त लागतो. भाकरी याच्यासोबत जर तुम्ही खाल्लीत ना तर तुम्ही स्वतःहून बोलाल की मस्त लागतो भाकरी वगैरे आपल्याला. आपण आता याला शिजून द्यायचंय. भेजा 5 मिनिटात शिजला जातो. 5 मिनिटात कारण की कसं असतं, अंड तसं असतं. आपण अंड टाकल्यानंतर किती वेळ लागतो, 2 मिनिटं लागतात. तसाच भेजाचा प्रकार आहे. शिजवायचा असतो पण तो. तर कच्चा खाल्ला तर आपल्याला तो बाधू शकतो. हो, ते तर आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे किती मेन्यू आहेत, म्हणजे काय काय भेटतं? आता माझ्याकडे मेनू बोलाल तर तुम्ही चिकनचा रस्सा आहे. अच्छा, चिकनचा रस्सा पण हो, चिकनचा रस्सा आगरी पद्धतीने. त्याच्यानंतर हे चिकनचा सुका आहे. ग्रीन मध्ये केलेला आहे, आगरी पद्धतीने. सर्व आपल्याकडे ही वजरी आहे. अच्छा, वजरी ऑलमोस्ट संपत आलेली आहे. हे आहे कलेजी आहे. हे पाय आहेत. हे बघा, पायाचा आहे. येस. आणि त्याच्यानंतर आपण बोललो इथे आहे कलेजी. पण कलेजी, कारण की कलेजीची डिमांड जरा जास्त असते. जसा दिवस असेल तसं. आणि हे आपलं मटण आहे. हे मटण आहे का? हो, मटण आहे.
अजून आपल्याकडे मच्छीचे प्रकार आहेत का आणि सर्व? बिर्याणी पण आहे बरं का. आपल्याकडे बिर्याणी पण भेटते हो का? हो बिर्याणी पण मिळते. तर मित्रांनो इथे आपल्या बिर्याणी पण भेटेल. हो, आणि आपल्याकडे चिकनच बिर्याणी असते का नाही फक्त? चिकन बिर्याणी असते, प्रॉन्स बिर्याणी अच्छा, असते. ही बिर्याणी आहे. बघा, ही बिर्याणी असते. ही पण आपली पद्धत आहे ती पुरी आगरीच आहे. नाही नाही आगरी पद्धतीचं असं नाही. एक अच्छा. माझी पण त्याच्यात एक हे आहे. बरोबर. हा, आता हा भेजा बघा तिथे तूप मस्त शिजलेला आहे आणि भेजाचा स्मेल पण तुम्ही बघू शकाल. या स्मेल वरच असं वाटते की आता खावा. हो हो ते तर आहे. ते स्मेल तर आलेले आहेत आम्हाला हो पण. बघा स्मेल सुंदर आलेला आहे. हा करपून द्यायचा आहे. थोडासा बरोबर. क्रंची पण हवा असेल ना हो. तो थोडासा इकडनं हे जे फेस दिसतो अच्छा, हा हा, हे बरोबर तुपाचा आहे. असतो. या तुपाच्या ह्याच्याने तो असा होतो. आता याच्यामध्ये आपण गार्निश साठी थोडीशी कोथिंबीर टाकूयात. हो डब्यात. हा भेजा झालेला आहे. आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. ओके. आणि कोथिंबीर घातल्यानंतर त्याला जास्त शिजवायचं नाही. लगेच त्याला आपण बाजूला काढून बाजूला घेतो. वाटायचं का? हो म्हणजे आता रेडी झाला का आपला? रेडी झाला. ओके. हे बघा आता बघाल हो. हे झालेलं आहे. मी आता जस्ट प्लेट देते. हो हो हो. तुम्ही बघू शकाल भेजा माझा रेडी तर झालेला आहे. मित्रांनो बघत ना 5 मिनिटांमध्ये हा भेजा रेडी झालेला आहे. आणि बघत असेल आता काकीने कोणती कोणती पद्धत दाखवली शिजवायची की 5 मिनिटांमध्ये भेजा होऊ शकतो. हो हो अगदी खातानाही लोक आवडीने खातात. आणि ज्यांनी असं खाल्लेलं आहे तो बोलतात की काकू तुमच्या हाताला खूप चांगली चव आहे. हो, हो. आणि भेजा करण्याची पद्धत थोडीशी म्हणजे थोडी एकदम किचकट पण नाहीये, अच्छा. सोपी आहे. पण लोकांना ते आवडते. लोकांना ते आणि आवडतं. बऱ्याच जणांनी रिस्पॉन्स पण मला दिलेला आहे की काकी तुमचा भेजा खूप चांगला लागतो. बघा आता तुम्ही बघतानाच तो दिसेल की इतका सुंदर दिसतो. हो 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 ते हे तर बघा आहे. हा जो लसूण आहे गार्लिक आहे त्याला क्रंचीनेस पण एक आलेला आहे. हो, हो, आणि हो. त्याच्याने तो तुम्ही ते तर दिसतंय. बघू शकाल. गार्लिक भेजा. वा वा वा. ऑनियन ओनली गार्लिक भेजा. बरं, आता मी माझ्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे मी केलेलं आहे. आता त्यांना मी सर्व करते. बरोबर बरोबर.